नोकरीमध्ये जर खुश असाल ना तर हा व्हिडिओ बघू नका, तुमच्यासाठी नाही आहे. काय होतं, महिन्याच्या 1 तारखेला मेसेज येतो सॅलरी क्रेडिटेड, पण 5 तारखेपर्यंत बघा काय होतं. होम लोन, कारचा EMI, क्रेडिट कार्ड, वीज बिल, मोबाईल बिल, OTT, अकाउंट पुन्हा एकदा जवळपास रिकामं होतं आणि मग उरलेला महिना पुन्हा एकदा पुढच्या पगाराची वाट बघण्यात जातो. पण हे फक्त पैशांचं चक्र नाही आहे, तर हे वेळेचं, स्वप्नाचं आणि आयुष्याचं चक्र आहे मंडळी. काय होतं, सोमवार ते शुक्रवार डेडलाईन्स आहेत, टार्गेट, ट्रॅफिक जॅम, मीटिंग्स आणि सततचा स्ट्रेस, आणि विकेंड आलं की वाटतं की बस आता स्वतःसाठी जगायचं. पण शरीर इतकं थकलेलं असतं की शनिवार झोपण्यात जातो आणि रविवारची संध्याकाळ उगवते तेव्हा वाटतं अरे सोमवार पुन्हा येतोय, उद्या ऑफिस सुरू होत आहे. हळूहळू आपण जगणं पुढे ढकलत जातो. एक दिवस वेळ मिळेल, एक दिवस स्वतःचं काहीतरी सुरू करेन, एक दिवस मनासारखं जगेन, पण तो एक दिवस कधीच येत नाही. कधी कधी काय वाटतं की खूप झालं, राजीनामा देऊया. बरोबर त्याच वेळेला सिस्टीम एक नवीन खेळी खेळते, एखादं प्रमोशन आपल्याला देते, असिस्टंट मॅनेजरवरून थेट मॅनेजर. पगार वाढत नाही, पण टायटल बघून जरा बरं वाटतं. क्षणभर वाटतं आता सगळं बदललं. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा तोच अलार्म वाजतो, तीच धावपळ होते, तोच ताण येतो, तोच ट्रॅफिक जाम होतो. नोकरी करणं चुकीचं नाही आहे, पण एका उत्पन्नावरती, एका पगारावरती आयुष्य अवलंबून असेल तर प्रत्येक निर्णय हा भीतीतून घ्यावा लागतो. खरी आर्थिक स्वातंत्र्याची सुरुवात होते जेव्हा आपल्याकडे पगाराशिवाय दुसरा कॅश फ्लो तयार होतो. आणि त्यातून महत्त्वाचं म्हणजे काय, जेव्हा आपली वेळ विकून नाही तर काहीतरी महत्त्वाचं आपण निर्माण केलं आहे, मूल्य निर्माण करून आपण इन्कम आपला सुरू होतो आणि जगतो, ते खरं महत्त्वाचं आहे. आयुष्य बदलण्यासाठी खूप पैशापेक्षा एका नव्या विचाराने सुरुवात करण्याची गरज आहे.